CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। लाखो सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाखो पेन्शनधारकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या संदर्भातला महागाई भत्त्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आज झालेला असून कोणता तो निर्णय आहे, कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनर्स त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, लाखो सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत होते आणि त्या संदर्भातला महागाई भत्ता वाढीचा निर्णय आज निर्गमित झालेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2% डी वाढीला मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्यात आलेली आहे आणि महागाई भत्ता आता 58% वरून थेट 60% झालेला आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मोठा दिलासा झालेला आहे, दिलासा मिळालेला आहे। लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक जे आहेत त्यांना थेट लाभ जो आहे तो त्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच लाखो सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची पगार, पेन्शन जी आहे ती वाढणार आहे। अर्थातच हा निर्णय जो आहे तो केंद्रांतर्गत येणारे जे सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना लागू करण्यात आलेला आहे। एप्रिल पेड इन मे पगार पेन्शनमध्ये त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मात्र या संदर्भातली वाढ जी आहे त्या संदर्भातल्या वाढीसाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे आणि अर्थातच हा फायदा जानेवारी 2026 पासून सुद्धा त्यांना होणार आहे। परंतु याचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारच्या धर्तीवरती केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना लागू झाल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येतो। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा थोड्या विलंबाने होणार आहे, परंतु ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण आता महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 60% करण्यात आलेला आहे, 2% वाढ झालेली आहे। त्यामुळे निश्चितच याचा फायदा जो आहे तो सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पगार पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।